मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामणभोरा येथील सेवार्थ ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमध्ये सस्टेनेबल वुमेन्स फेडरेशन आणि कलकत्ता येथील स्विच ऑन फाउंडेशन तर्फे मूव्ह फॉर अर्थ सिम्पोजियम हा 2 दिवसीय कार्यक्रम झालाय। पहिल्या दिवशी राज्यभरातून आलेल्या 25 शेतकरी उत्पादक कंपन्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली। या बैठकीत कंपन्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची तसेच स्विच ऑन फाउंडेशनच्या कंपन्यांना विविध बाबींविषयी माहिती देण्यात आली। दुसऱ्या दिवशी डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे आरिफ शाह, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी वाघमारे, स्विच ऑन फाउंडेशनच्या एकता जाजू, विनय जाऊ, महिनाव वारा, गौरव राजेंद्र खुडे, राज्य समन्वयक स्विच ऑन फाउंडेशन YVK राहुल, डॉक्टर विशाल तोरे, गुलाब सिंग गिरासे, कल्पेश मराठे, विकास खाडे, राहुल ठाकरे, दलित मनवर, राजेंद्र टाले, सजल कुलकर्णी आदींनी सस्टेनेबल वुमन फेडरेशन तर्फे सेवार्थ कंपनीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले। विविध विषयांवर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। या प्रदर्शनाचे उद्घाटन आरिफ शाह यांच्या हस्ते झाले। यावेळी महाराष्ट्रातील विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन केले। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर, अकोला। जर सरकारी कीड असो किंवा झाडावर कुठलेही फूल फळ खाणारी कीड असो, त्याच्या पोटात सगळ्यात पहिले काय जाईल तो बॅक्टेरिया आहे। आणि हा बॅक्टेरिया गेल्यानंतर त्याच्या पोटामध्ये बोलावा। या अनुषंगानं मी सरकारी फवारणी केली। आता माझ्या शेतात एकही रोग नाही। फवारणी केल्याबरोबर ते तडतड उडाली। आता माझ्या शेतात एकही रोग नाही। काय केलं, ती रवीला समजलं की आता दुश्मन मोहर आला। ती रवी झाडावरून खाली उतरली, मातीमध्ये अंडकोश दिसतात आणि पुन्हा अंडकोश पडतात। पण त्यामध्ये वेळेवर टायमावर त्या गोष्टी होत नाही। तसा ती दुसऱ्या फार्म्युला आहे असलेले शेतकरी आणि त्याचे पार्टनर प्रोड्युसर कंपन्या असतील किंवा बचत गट असतील, बचत गटांचे फेडरेशन असतील, असे साधारणतः 6-7 हजार मेंबर्स असलेले नेटवर्क आहे। नेटवर्क असं काही नाव देऊ शकतो। तर त्याचं राज्याचं समन्वयाचं काम मी करतो आणि आम्ही काय काय काम सध्या करतो त्याच्याबद्दल मी बोलणार आहे। इथे बऱ्याचशा शेतकरी उत्पादक कंपन्यांचे मेंबर, शेतकरी उत्पादक कंपन्या आलेल्या आहेत। त्यांना जर इच्छा असेल तर ते सुद्धा आमच्या नेटवर्क सोबत जोडू शकतात। तर मी 5 मिनिटं बोलणार आहे, काम आहे। तर महाराष्ट्रातलं हे नेटवर्क काय काय काम करतं याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगेन। तर महाराष्ट्राचे जे मुख्यतः